पाठदुखी माझी बरीच होत नाही, लोक असं सारखं म्हणतात का? तर कारण ह्या 5 सामान्य चुका त्या करतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उत्तम सिद्धे, स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट म्हणून पुण्यात कार्यरत आहे. तुम्ही अनेक लोकांना म्हणताना ऐकले असेल की माझी पाठदुखी गेलीच नाही, औषधे घेतो पण परत दुखते, किंवा MRI केला पण अजून नक्की कारण समजत नाही. आज आपण अशा 5 मोठ्या चुकांकडे लक्ष देऊया ज्या पाठदुखी तुमच्या कायम ठेवतात. चूक क्रमांक 1, पूर्ण बेड रेस्ट घेणे. अनेक लोकांना वाटते की दुखत असेल तर फक्त आराम करायचा. माझ्याकडे बरेच पेशंट येतात की आम्हाला सर्टिफिकेट द्या, 10 दिवसाचे सर्टिफिकेट द्या. पण सत्य काय आहे? काही दिवसांपेक्षा जास्त बेड रेस्ट घेतल्यास स्नायू कमकुवत होतात, सांधे स्टिफ होतात आणि पेन वाढू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात हालचाल करणे हेच बहुतेक वेळा औषधांपेक्षा जास्त महत्वाचे असते. चूक क्रमांक 2, फक्त औषधांवरती अवलंबून राहणे. पेन किलर घेतल्यावर वेदना कमी होते पण कारण दूर होत नाही. समजा घरात आग लागली आणि आपण फक्त धूर कमी केला पण आग विझवली नाही तर काय होईल? तसेच पाठदुखीमुळे मूळ कारण शोधणे हे गरजेचे असते. MRI म्हणजे हे अंतिम सत्य आहे. माझ्या MRI मध्ये डिस्क आहे, मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, किंवा मला माझ्या डिस्कला वेअर अँड टेअर आहे हे दिसतंय आणि तेच माझ्या वेदनेचे कारण आहे असे नाही. अनेक लोकांच्या MRI मध्ये बदल दिसतात पण त्यांना वेदना नसतात. म्हणून फक्त रिपोर्ट नाही तर रुग्णाची लक्षणे तपासणी महत्वाची असते. चूक क्रमांक 4, बायोमेकॅनिक्स कडे केलेले दुर्लक्ष. आपल्या शरीरातील प्रत्येक सांधा स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात. कधी पाठदुखीचे कारण पाठ नसून आपले कमकुवत हिप्स, नी पेन म्हणजे गुडघ्याचे दुखणे, चुकीची चालण्याची पद्धत, फ्लॅट फूट, वीक कोर मसल्स हे असू शकते. म्हणून आम्ही पाठदुखीकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. पेन मॅनेजमेंट क्लिनिक मध्ये MRI ट्रीटमेंट न करता MRI वरतीच ट्रीटमेंट न करता पेन जनरेटर शोधून त्यावर उपचार करतो. पाठदुखीच्या संदर्भात आपल्याला काही शंका असतील तर आम्हाला जरूर कॉमेंट करून विचारू शकता. अशा अनेक विविधपूर्ण माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवायचे प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.